नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत दिव्यांग टक्केवारी ठरवण्याच्या, त्या गाईडलाईनमधलं 12 मार्च 2024 रोजी दिलेल्या गाईडलाईन्स, त्या गाईडलाईनच्या आधारे दिव्यांग टक्केवारी कशी ठरवली जाते याविषयी बोललो. आणि मागच्या दोन्ही व्हिडिओमधला पहिला व्हिडिओ आपण हाताची दिव्यांग टक्केवारी कशी ठरवली जाते याच्याबद्दल बोललो. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ हा पायाची टक्केवारी कशी ठरवली जाते. ह्या दोन्ही गोष्टी लोकोमोटर डिसॅबिलिटीमध्ये येतात आणि त्याच्यातलाच एक भाग लोकोमोटर डिसॅबिलिटीचा तो आजच्या आपण व्हिडिओत बोलतो आहे आणि तो आहे मज्जातंतू आणि पाठीचा मणका याच्याबद्दलचा. तर आपण पाहता आपल्या स्क्रीनवर की सेक्शन नंबर 2 इथं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे लोक ज्यांना की स्पाईन संबंधात म्हणजे पाठीच्या मणक्या संबंधात आणि मज्जातंतू संबंधामध्ये जे दिव्यांगत्व आहे ते कसं मोजलं जातं. आता याच्यामध्ये त्यांनी एक करून बेसिक गाईडलाईन्स आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर की जर आपल्या मानेच्या मज्जातंतूला जर इजा झाली असेल तर नेमकी त्याची टक्केवारी कशी ठरवली जाते. त्याच्यामध्ये 25% किंवा जास्त जर मानेच्या मणक्याचे बॉडीज म्हणजे मानेमध्ये कसं असतं, मणके असतात आणि दोन्ही मणक्याच्या मध्ये इंटरव्हर्टिबल डिस्क असते. जर ती डिस्क कंप्रेस झाली तर ते दोन्ही मणके एकमेकाजवळ येतात आणि त्याच्यामुळं त्याचा शेवटी परिणाम हा मज्जातंतूवर होतो. तर हे जर समजा 25% किंवा जास्त कंप्रेशन असेल, जास्त दबलेला असेल मणका, तर त्याला 20% धरलं जातं. जसं की आणखीन एक गोष्ट येते की फ्युजन झालं होतं आणि ते हील झालं आहे, पण त्याच्यामुळं तुमच्या कुठल्याही संवेदना सेन्सरी म्हणजे मी एखाद्याला धक्का लागला माझा ते कळणं, हे सेन्सरी संवेदना जर कमी झाल्या नसतील तर त्याच्यासाठी 10% धरले जातात. आणि परसिस्टंट पेन वगैरे असेल, सारख्या वेदना असतील, तर या गोष्टीसाठी 25% धरले जातात. त्याच्याबरोबर हे झालं तात्पुरतं. सिव्हिअर जर असेल, सिव्हिअर डिस्लोकेशन म्हणजे त्या ठिकाणाहून मणका ढळणे, हे जर असेल आणि त्याच्यामध्ये जर रिडक्शन जे असतं दोन्ही मणक्याच्या मधला गॅप, तो जर रिडक्शन जर फेअर असेल म्हणजे किंवा ठीक असेल आणि तिथून दोन्ही पण म्हणजे मेंदूपासून येणारे सेन्सेशन आणि मेंदूकडे जाणारे सेन्सेशन म्हणजे सेन्सरी आणि मोटर, हे दोन्ही जरी जास्त इन्व्हॉल्व झाले नसेल तर अशा ठिकाणी 10% धरलं जातं. आणि फ्युजनमध्ये जर खूप जास्त रिडक्शन झालं असेल इनॲडक्वेट आणि त्याच्याबरोबर जर वेदना असतील परसिस्टंट, तर त्याच्यासाठी 15% धरलं जातं. तर असं अशा प्रकारची टक्केवारी ही सर्वायकल स्पाईन इंजुरीसाठी धरली जाते, जिथं ट्रॉमॅटिक आपण बघतो ॲक्सिडेंट वगैरे होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला दिव्यांगत्व येतं आणि त्याच्यासाठी आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मूव्ह करायचं असतं. हे कशासाठी सांगितलं जाते माहिती का, की आपल्याला कळलं पाहिजे नेमकी आपली डिसॅबिलिटी किती आहे, कशी मोजली गेली, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जी डिस्क असते दोन्ही मणक्याच्या मध्ये, आता आपण मणक्याबद्दल बोललो, मणक्याच्या मधली डिस्क जी असते आपण पाहतो स्क्रीनवर, या संदर्भातले फोटोज पण मी प्रेझेंट करतो जेणेकरून की आपल्याला समजणं सोपं जावं. मेडिकल भाषा आहे, थोडंसं अवघड जातं, त्यात मी प्रयत्न करतो की त्या सगळ्या गोष्टी मेडिकल फील्डच्या, मीच डॉक्टर असल्यामुळं थोड्याशा साध्या भाषेत आपल्यासमोर मांडाव्या. तर आता पाहतो आपण की डिस्कमध्ये जर इंटरव्हर्टिबल डिस्क म्हणजे दोन्ही मणक्याच्या मधली जर गादी, त्या गादीमध्ये जर अडचण असेल, त्याला जर लिजन असेल, तर त्याची टक्केवारी ठरवण्यासाठी इथं 2 पॅरामीटर्स दिलेले आहेत. जर एखादी डिस्क लिजन झालेलं आहे आणि ते ट्रीटेबल आहे म्हणजे दुरुस्त करता येऊ शकते आणि तिथं कुठलंही नसांच्या संदर्भात, नर्वच्या संदर्भात, न्यूरोलॉजिकल संदर्भात डिफेक्ट नाही, तर अशा वेळेस फक्त 10% दिव्यांगत्व धरलं जातं. आणि दुसरी एक गोष्ट येते की ट्रीटेड केस डिस्क लिजन विथ पेन अँड, आपण दुरुस्त जरी केली, त्याचं ऑपरेट केलं आहे, दुरुस्त केली, सगळं झालं तरी आणि तिथं जर वेदना आणि स्थिरता नसेल, स्टॅबिलिटी नसेल, तर त्या ठिकाणी 15% दिव्यांगत्व गृहीत धरलं जातं. आता ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट ही झाली मानेच्या संदर्भातली. आता पाठ आणि कंबर याच्या बाबतीत पण तिथं विशेष पॅरामीटर्स दिलेले आहेत. जर समजा
पाठ आणि कमरेच्या मणक्याचं कंप्रेशन जर 50% कमी असेल आणि तिथं वन वर्टिबल बॉडी विथ नो न्यूरो, आणि तिथं तुम्हाला वेदना, मुंग्या या सगळ्या गोष्टी म्हणजे न्यूरोलॉजिकल कंडिशन जर नसतील तर त्याच्यासाठी 10% गृहीत धरलं जातं. कंप्रेशन म्हणजे 2 फ्यूज झालेले मणके, म्हणजे मणके जर 50%पेक्षा जास्त दबले असतील आणि 1 किंवा जास्त मणके असतील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, त्याच्याचबरोबर कुठलीही न्यूरोलॉजिकल, परत इथं पण मुंग्या वगैरे नाही, पण सारखं वेदना असतील आणि फ्युजन जर दिसत असेल क्लिअर कट 2-3 मणक्यामध्ये, तर त्यावेळेस ते 20% गृहीत धरलं जातं. त्याच्याचबरोबर तिसरी गोष्ट येते, दुसऱ्या गोष्टीसारखंच लागू होतं, पण पेन ओनली ऑन हेवी यूज ऑफ बॅक. जर पाठीला खूप जास्त ताण दिला तर वेदना होत असतील तर त्यावेळेस 15% धरलं जातं. आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे, एक्सरे जर केला आणि त्या एक्सरेमध्ये जर इन्स्टॅबिलिटी विथ फ्रॅक्चर, तिथं जर फ्रॅक्चर वगैरे असेल और फ्रॅक्चर डिस्लोकेशन विथ परसिस्टंट पेन असेल, फ्रॅक्चर झालेलं असेल, डिस्लोकेट झालेलं असेल फ्रॅक्चरमुळं, आणि तिथं जर कंटिन्यू वेदना असतील तर त्यावेळेस 30% दिव्यांगत्व गृहीत धरलं जातं. हे कशासाठी झालं, तुमच्या छातीच्या मागचा जो वर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यासाठी झालं. त्याच्याबरोबर खालची कंबर आणि एकदम खालचा मणका, लंबर अँड लंबोसॅक्रल स्पाईन, याच्यासाठी वेगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जर तिथं कंप्रेशन असलं जे की 25% किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल आणि पॅटर्न असा स्पेसिफिक पॅटर्न नसेल आणि कुठलंही न्यूरोलॉजिकल साईन नसेल, म्हणजे जसं मुंग्या येणं आहे, वेदना होणं आहे, अशा कोणत्या गोष्टी नसतील तर त्यावेळेस 10% समजलं जातं. आणि जर ते कंप्रेशन, जर तो दाब, जर त्या मणक्यामध्ये झालेला गॅप कंप्रेशन हे जर समजा 25%पेक्षा जास्त असेल आणि त्याच्याचबरोबर परसिस्टंट वेदना असतील आणि ताठरपणा असेल, स्टिफनेस असेल, आणि जे की हील्ड विथ और विदाऊट फ्युजन, म्हणजे ज्यावेळेस कसं असतं कुठलंही हार्ट जोडताना ना ते एकमेकाला चिटकतं, ती बॉडीची नॅचरल प्रोसेस आहे. हे फ्युजन होताना हील झालेलं असेल किंवा फ्युजन न होता हील झालेलं असेल आणि 10 किलोपेक्षा जास्त जर आपण वजन उचलू शकत नसू, बरोबर, तर त्यावेळेसची ते टक्केवारी 20% धरली जाते. आणि त्याच्या पुढची टक्केवारी आहे रेडिओलॉजिकल डिमॉन्स्ट्रेबल इन्स्टॅबिलिटी, म्हणजे एक्सरे केल्यानंतर असं दिसतंय या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लंबरला किंवा लंबोसॅक्रलला म्हणजे खालची कंबर आणि एकदम खालचा मणका या ठिकाणी जर असेल तर त्याला 30% धरलं जातं. त्याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे, इंटरव्हर्टिकल डिस्क लिजन्स, तो कुठलाही असू द्या, 2 मणक्याच्या मध्ये जी गादी असते त्या गादीचं जर लिजन असेल, त्या गादीला जर इजा झालेली असेल तर त्याच्यासाठी दिव्यांग टक्केवारी कशी ठरवावी हे पण लिहिलेलं आहे. ज्या केसेस ट्रीट होत आहेत पण त्यांना परसिस्टंट वेदना आहेत, सारखे पेन आहेत, वेदना आहेत, अशा ठिकाणी 10%. जिथं ट्रीटेड केस विथ परसिस्टंट पेन अँड इन्स्टॅबिलिटी, वेदना तर आहेच आहे पण त्याच्यामध्ये तेवढी ताकद नाही, तेवढी पॉवर नाही, ते स्टेबल नाही, अशा ठिकाणी 20% धरलं जातं. त्याच्याचबरोबर ट्रीटेड केस विथ परसिस्टंट पेन अँड ॲक्टिव्हिटी ऑफ लिफ्टिंग मॉडरेट टू मॉडिफाईड, तर आपण जर उचलताना, एखादी गोष्ट उचलताना वगैरे या सगळ्या गोष्टीत जर खरंच अडचण येत असेल तर त्यावेळेस ते 25% धरलं जातं. आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे 30%साठी, त्याच्यामध्ये वेदना आहेत, स्टिफनेस, ताठरपणा आहे आणि हेवी वजन वगैरे जर उचललं तर मॉडिफिकेशन ऑफ सगळ्याच गोष्टी, त्या गोष्टीसाठी तुम्हाला अडथळा येतोय, तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही आहेत, तर अशा वेळेस 30% दिव्यांगत्व धरलं जातं. तर ही गोष्ट स्पायनल कॉर्डसाठी आणि वर्टिब्रासाठी लागू होते. त्याच्याचबरोबर एक झालं आता हे इजा झाल्यानंतर, आणि इजा झाली नसेल तर आपण पाहतोय काही लोकांची पाठ ही एका साईडला वाकलेली असते, म्हणजे पाठीला, तो तुम्ही फोटो पाहता इथं स्क्रीनवर तुमच्या, असं असेल किंवा पुढं झुकलेलं असेल, म्हणजे कायफोस्कोलिओसिस किंवा स्कोलिओसिस अशा नावाची गोष्ट आमच्याकडे बोलली जाते मेडिकल फील्डमध्ये. तर त्याच्यासाठी टक्केवारी कशी ठरवायची याच्याबद्दल इथं सविस्तर लिहिलं आहे. तर त्याची टक्केवारी म्हणजे नेमकं कसं,
कोब अँगल कसा आहे, तो कोब आहे म्हणजे किती डिग्रीमध्ये वाकलेला आहे. समजा माझी ही पाठ जर वाकलेली आहे, एक साईडलाच झालेली आहे, तर ते मग किती डिग्रीमध्ये झाले आहे. 10 ते 20 डिग्रीसाठी 1 ते 5%, 21 ते 30 डिग्रीसाठी 6 ते 9%, 31 ते 50 डिग्रीसाठी 10 ते 19%. अशा प्रकारचा हा पूर्ण चार्ट, ही सगळी फाईल मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या या विषयाच्या संदर्भातले पर्सेंटेजच्या विषयातल्या संदर्भातल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पण ती फाईलपेक्षानं मी जे समजून सांगतोय ते समजून घेतलं तर त्या दृष्टीने आपल्यासाठी खूप उपयुक्त या गोष्टी होतील. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते, थोडंसं पुढं चालतोय कारण चेस्ट एक्सपान्शन या गोष्टी थोड्याशा अवघड जातील समजून घेणं. तरी पण छाती किती फुगते ज्यावेळेस आपण रेस्पिरेटरी सिस्टमला सांगतोय की श्वास मध्ये घ्या, श्वास बाहेर सोडा, त्यावेळेस छाती किती फुगते यानुसार पण पॅरामीटर्स देऊन त्याची टक्केवारी दिलेली आहे. जर 4%पेक्षा जास्त म्हणजे 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त छाती फुगत असेल तर ते नील धरलं जातं, त्याला कुठलीही टक्केवारी दिली जात नाही. आणि त्याच्यानुसार 3 ते 4, 2 आणि पण 3पेक्षा कमी, 1 पण 3पेक्षा 2पेक्षा कमी, आणि यानुसार मग 5%, 10%, 15% आणि 20% अशी टक्केवारी दिली जाते. आणि त्याच्याचबरोबर एकच खोल श्वास घेतल्यानंतर पण त्याचा काउंट केला जातो. आता मित्रांनो, हे परत इथं तेच फॉर्म्युला जे मागच्या 2 व्हिडिओत आपण बोललो आहे, आणि या फॉर्म्युल्याबद्दल मी माझ्या पहिल्या व्हिडिओत सविस्तर समजून सांगितलं उदाहरणासह. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला इथं उपयोगी येतो, इथं काउंट करण्यासाठी वापरता येतो. आता टॉर्स इम्बॅलन्स म्हणजे कसं, तर जशी पाठ वाकलेली आहे त्यानुसार काय होतं माहिती का, समजा जर बेंड एक साईडला झालेला आहे तर त्या जी तुमचा पाठीचा मणका जसा बेंड झाला त्यानुसार त्या आजूबाजूच्या स्नायूवर ताण पडतो, त्या स्नायूची स्टिफनेस होते, त्या स्नायूचं वर्क प्रॉपर होत नाही, आणि त्यानुसार मग त्याची डिग्री ठरवली जाते की नेमकं ते किती सेंटीमीटरनी बेंड झालेलं आहे, किती सेंटीमीटरने वाकलेला आहे. आता समजा माझी स्वतःची पाठ आहे, माझी पाठ ॲक्च्युली माझ्या पाठीत दोष नंतर तयार झाला, कारण माझ्या पायामध्ये दोष असल्यामुळे पाठीत दोष तयार झाला. तर माझी पाठ एका साईडला बेंड आहे. आपण रस्त्यात आपले दिव्यांग बांधवांना पाहतो, तर हे नेमकं पर्सेंटेज कसं ठरवायचं. जर 1.5 सेंटीमीटर पर्यंत जर डेव्हिएशन असेल, प्लम लाईन म्हणजे काय, तर आपल्या शरीराच्या मध्यभागातून एक रेष ओढायची, ती मध्यभागातली रेष म्हणजे प्लम लाईन, त्या लाईनच्या बाजूनी किती डेव्हिएट झालं आहे याच्यानुसार ठरवलं जातं. त्यानुसारचं पर्सेंटेज इथं नोंद केलेलं आहे, आपल्या स्क्रीनवर ते सविस्तर दिसतंय. एकदा ते स्क्रीन जरी आपण रीड केलं किंवा त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट जरी घेतला आपल्या उपयुक्त असेल तर तो पण आपल्याला फायद्याचा होऊ शकतो. याच्यानंतर वेदना आणि वेदनेनुसार पण टक्केवारी इथं दिलेली आहे, की जसं की असोसिएटेड प्रॉब्लेम्सनुसार तुम्हाला जर माइल्ड लॅमिनेशन असेल, माइल्ड लिमिटेशन असेल तुमचे मूवमेंट्स करण्यासाठी, तर त्याच्यासाठी 4%, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लिमिटेशन असेल म्हणजे तुम्ही पूर्ण तुमची पाठ मूव करू शकत नाही, ती पाठ मूव करताना तुम्हाला वेदना होत आहेत, अडथळे निर्माण होत आहेत, तर त्यावेळेस 6%, आणि खूप जास्त जर मूव करता येत नसेल तर त्यावेळेस 10%. अशा प्रकारचे. आता ADL म्हणजे इथं जे ADL लिहिले त्याचा अर्थ होतो ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, म्हणजे मला रोजचं जे काम करताना मला उठायचं आहे, मला बसायचं आहे, मला इकडे वाकायचं आहे, तिकडे वाकायचं आहे, पुढं वाकायचं आहे, मागं वाकायचं, जे काही आपण रोजचे ॲक्टिव्हिटीज करतो आहे त्या ॲक्टिव्हिटीजसाठीचे हे पॅरामीटर्स इथं मोजलेले आहेत. त्याच्यानंतर व्हिडिओ थोडासा लांब होतो आहे म्हणून मी याच्या पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे. मित्रांनो, एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांना डिसॅबिलिटी टक्केवारी कशी ठरवतात हे कळावं म्हणूनचा आहे. त्याच्यातला हा 3रा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.